गरमीच्या दिवसात प्यावं वाटतं ना काही थंड, तर चला बनवूया फटाफट बदाम शेक. तर बदाम शेक बनवण्यासाठी मी इथे कस्टर्ड पावडर घेतला आहे, व्हॅनिला फ्लेवरचं आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि दुधाला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं आणि छान असा एकजीव करून घेतला. त्यानंतर मी ते एक उकळी येऊ दिली आणि छान उकळीपर्यंत शिजूस तर मी त्याला एकजीव करून घेतलं. चिकू, मी आज बदाम शेक बनवायले. हे थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आईस्क्रीम घालायची. आईस्क्रीम इथे मी अमूलची घेतली आहे आणि नंतर बीटरनं ती बीट करून घ्यायची. बीट व्यवस्थित करून घ्यायची, चांगला एकजीव करून घ्यायचा. जोपर्यंत याचा व्यवस्थित एकजीव होत नाही तोपर्यंत याला बीट करत राहायचं. आणि हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे याचं बीट करायचं. एकदम फेस आल्यानंतर याला एका एअर टाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये